नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यामध्ये डिव्हिडंड म्हणजे लाभांश हा आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय महत्त्वाचा रोल करतो, तर हे आपण बघून घेणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का, जर एखाद्या कंपनीला प्रॉफिट झालं तर तो प्रॉफिट ती कंपनी आपल्या शेअरधारकांना विभाजित करते आणि तेही डिव्हिडंडच्या स्वरूपात, आणि तोही आपल्या सेव्हिंग अकाउंटवरती. तर किती छान असेल ना. तर आपल्या सेव्हिंग अकाउंटवरती आपल्याला असं वाटतं की एक मेसेज आला आणि आपल्या अकाउंटवरती काहीतरी क्रेडिट झालं आहे अमाऊंट, तर किती आनंद येतो ना. तर त्याच प्रकारचा आनंद आपल्याला ह्या वर्षी मिळणार आहे आणि हे नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच होणार आहे. नुकत्याच हाती आलेल्या एक वृत्तानुसार बी एस सीच्या 500 कंपनीजमध्ये 66 कंपन्या ह्या प्रॉफिटमध्ये आहेत आणि त्या कंपन्या जवळपास 99,000 कोटी ह्या अतिरिक्त कॅश त्यांच्याकडे आहे. तर तो कॅश ते काय करतात? ते कॅश त्यांच्याकडे काही ठेवून त्या बाकीचा जो प्रॉफिट झालेला आहे तो त्यांच्या शेअरधारकांमध्ये डिवाइड करतात. आणि ह्या कंपन्या काही 5%, काही 10%, काही 15% अशा स्वरूपात त्या देतात. तर बघूया ह्या कुठल्या टाईपच्या कंपन्या आहेत आणि काय करणार आहेत ह्या. बीएससीच्या 500 कंपनीज ह्या 99,000 करोड हा कॅश इक्विव्हॅलंट आणि त्या होल्ड करतायत, असा एक न्यूज आला होता. तर तर बीएससी 500 कंपनीज होल्ड्स 99,000 करोड इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट टाइम बंपर डिव्हिडंड्स टाइम फॉर बंपर डिव्हिडंड्स. 27 डिसेंबर रोजी बीएससीच्या ह्या अतिरिक्त वेबसाईटने हा न्यूज इकॉनॉमिक्स टाइम्सला दिला होता. तर आपण बघूया की हा कसा केला जातो. तर भारतामध्ये एक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ॲडवायझरी सर्व्हिसेस आहे. तर यामध्ये त्यांनी असं ॲनालिसिस केलं की 66 कंपन्या ज्या आहेत त्या बी एस सीच्या पोटेन्शियली ज्या आहेत, म्हणजे त्या देण्याची शक्यता आहे 99,000 कोटी. तर आय आय एस म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया. आय आय एस म्हणजे एक इन्स्टिट्यूशनल ज्या ॲडवायझरी आहे, ती सर्व्हिसेस आहे इंडियामधली. तर ती एक सल्लागार संस्था आहे भारताची वित्तीय बाजारामध्ये आणि ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तर ती काय काम करते? ती संशोधनाचं काम करते. ज्या कंपन्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि त्याचं खूप सखोल अभ्यास करते त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये त्याच्यानंतर ती शेअरधारकांचं जे काही मध्ये मतदान होतं त्याच्यामध्ये ती शिफारस प्रदान करते. त्यांच्यासोबत ती संवाद साधण्यासाठी मदत करते. त्यानंतर काही गुंतवणूक प्लॅटफॉर्म आहेत जसे की स्मार्ट, ॲड्रेन यासारखे क्लाउड बेसिस आधारित प्लॅटफॉर्म आहेत आणि त्या कंपन्या ती चालवते. गव्हर्नन्स प्रथांचे मूल्यमापन करणारे स्कोर कार्ड विकसित करते. आणि ESG विश्लेषण, पर्यावरण विशेषक विश्लेषण, सामाजिक गव्हर्नन्स घटकांचा त्यामध्ये काही समावेश आहे. त्यानंतर ही सेबीची सल्लागार म्हणून नोंदणीकृत आहे ही कंपनी. तर आपण बघूया की कोणत्या कंपन्या मी आता याच्यामध्ये काय केलं की ज्या टॉपच्या ज्या कंपन्या आहेत त्याची मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. तर हे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिस्ट देत आहे कुठल्या कुठल्या कंपन्या देऊ शकतात त्या. आणि बाकीचं तर तुम्ही तुमचं अनालिसिसही करू शकता याच्यामध्ये की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्या कंपन्या आहेत आणि हाय डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत. तर त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर ती तुम्ही बघा नक्कीच. तर ह्या कुठल्या कंपन्या आहेत? तर पहिली कंपनी HCL टेक. तर तिचं कॅश बॅलन्स आहे 14,400 कोटी आणि एक्सेस कॅश आहे त्याचा 8,360. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे 10,970 कोटी त्यांचा बॅलन्स आहे आणि एक्सेस कॅश आहे 7,980. तर हा एक्सेस कॅश ते डिव्हिडंडच्या स्वरूपात त्यांच्या शेअरधारकांना देतात, त्यामुळे हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी. त्यानंतर सिमेन्स नावाची कंपनी आहे, सन टीव्ही आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला याचा फायदा काय होतो. डिव्हिडंडचा फायदा काय आहे? डिव्हिडंडचा फायदा तर पाहिजेच ना, आपल्याला सगळ्यांना आवडतोच ना. बोनस, डिव्हिडंड सगळ्यांच्याच आवडतीचा विषय आहे. तर त्याने काय होतं, आपला एक रेग्युलर इन्कम जनरेट होतो त्यामध्ये, आणि एक कन्सिस्टंट सोर्सेस ऑफ इन्कम आपल्याला त्यामध्ये तयार होतो. त्यामुळे आपल्याला जो रेग्युलर पैशाचा जो कॅश फ्लोचा जो अभाव असतो आणि नियमितप्रमाणे आपल्याला जर कॅश फ्लो असतो तर किती आनंद होतो. आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जर कॅश रेग्युलर येत असेल तर नक्कीच आपल्याला आनंद येतो. त्यामुळे हा रेग्युलर इन्कमचा एक चांगला सोर्स बनून जातं. त्यानंतर त्याचा दुसरं महत्त्व काय आहे? आर्थिक स्वास्थ्याचे संकेत म्हणजे काय, ते फायनान्शियल हेल्थ आपली त्यामुळे काय होतं, स्टेबल होती. त्यामुळे ज्या ज्या कंपन्या ज्या आपल्याला लाभांश देत असतात त्यांची जी परिस्थिती असते साधारणतः खूप चांगली असते त्या कंपन्यांची. त्यामुळे शेअरधारकांना वितरण करण्यासाठी पुरेसे कमाई निर्माण करता येते त्यांना त्याच्यामुळे. तर हा एक त्याच्या मागचा एक बेनिफिट आहे. त्यानंतर ह्या ज्या कंपन्या असतात त्या व्हॉलॅटिलिटी फार कमी असते त्या कंपन्यांची, कारण त्यांचा
जो बेनिफिट द्यायचा जो असतो त्यांचा पॅटर्न असतो बेनिफिट द्यायचा, तर तोही खूप चांगला असतो त्याच्यामध्ये. शेअर सामान्यतः त्या बाकीच्या ज्या कंपनी असतात त्याच्या तुलनेमध्ये हा खूप चांगल्या प्रकारे वाढण्याचं त्यांची शक्यता असते याच्यामध्ये. त्यामुळे हा जो आपण व्हॉलॅटिलिटी कमी असल्यामुळे काय होतं, हा शेअर्स किती जरी खाली गेला तरी तो नक्कीच वरती येतो. त्यामुळं हा ज्या वेळेस ह्या टाईपचे ह्या कंपन्यांचे शेअर्स बॉटमला जातात आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायलाच पाहिजे. आणि त्यांचा डिव्हिडंड हा आपल्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा कायम आपल्या सेव्हिंग अकाउंटला येतच राहतो. त्यामुळे काय होतं, त्या पैशाचे आपण काय करतो, ज्या ज्या वेळेस आपल्या सेव्हिंग अकाउंटला ह्या कंपन्यांचे डिव्हिडंड जमा होतात, त्यामुळे आपल्याला काय करायचंय की महिन्याला 2 महिन्याला आपल्याकडे जसे जसे आपल्याकडे अमाऊंट येते त्याप्रमाणे आपला अमाऊंट आपल्या डीमॅट अकाउंटला आपण त्या कंपनीचे शेअर घ्यायचे आणि क्वांटिटी आपल्या शेअरमध्ये आपल्या डीमॅट अकाउंटला आली पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपल्या जे सेव्हिंग अकाउंटला आहे, सेव्हिंग अकाउंटला ज्या ज्या वेळेस कंपनी अशा प्रकारचे लाभांश देते त्यामुळे आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आपले कॅश जमा होते. मग ती कॅश करायची आपण ती रिइन्व्हेस्टमेंट करायची आणि रिइन्व्हेस्टमेंट करायची अशाच प्रकारचे काही शेअर्स अजून आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायचे आणि आपला पोर्टफोलिओ वाढायचा. म्हणजे तिसरा आपला हा चौथा बेनिफिट काय होतो की रिइन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला याच्यामध्ये चांगली मिळते. त्यामुळे हे रिइन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी त्यानंतर आपल्याला काय होतं की खालच्या बाजूचे संरक्षण कमी होत असलेल्या बाजारांमध्ये म्हणजे जसं आता आत्ता ह्या कंडिशनला आहे तसं बाजार पडतंय. पण आपल्याला जर बेनिफिट मिळत असेल तर आपल्याला आपला पोर्टफोलिओ आपला भरलेलाच असतो कायम. त्यामुळं आपल्याला ह्या गुंतवणुकीच्या अशा काळामध्ये आपण आपण टिकून राहतो मार्केटमध्ये, आपल्याला डाऊनवर्ड प्रोटेक्शन मिळतं. तर हे त्याचे फायदे आहेत डिव्हिडंडचे. आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे, डिव्हिडंडचे फायदे खूप आहेत. तर अशा ह्या कंपन्या मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि ह्या कंपन्या आपल्या जर पोर्टफोलिओमध्ये असतील तर नक्कीच आपल्याला रेग्युलर इन्कमचा सोर्स त्यानंतर ते रिइन्व्हेस्टमेंट करायचे. असं ह्या आजच्या या आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमधलं एक कन्क्लुजन बेसवरती आपण करूया की BSEनी ज्या 66 कंपनी आहेत, ज्या लिस्टेड कंपन्या आहेत BSE वरती, तर त्यांनी जो त्यांच्याकडे एक्सेस जो स्टॉक आहे, एक्सेस त्यांच्याकडे कॅश आहे, तर तो त्यांचा जो मनी आहे तो त्यांचा प्रॉफिटमध्ये आलेला मनी आहे आणि तो प्रॉफिट झालेला आहे तो त्यांच्या शेअरधारकांना तो त्यांना वितरण करण्यात आहे. आणि तो वितरण कसं करणार आहेत, तो त्यांच्या लाभांश देणार आहेत म्हणजे डिव्हिडंड देणार आहेत. तर तो डिव्हिडंड आपल्याला आपल्या सेव्हिंग अकाउंटवरती मिळणार आहे आणि डिव्हिडंडचे आपण फायदेही बघितले. तर हे होतं आजचं डिव्हिडंड बद्दलचं विश्लेषण. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.